आपण बघू शकतोय किती जल्लोषात आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं नाशिक नगरीत स्वागत झालंय. यंदा मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये साजरा होत असल्याने राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळेस आपण बघू शकतो मंदिराबाहेर मनसेच्या वतीनं ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे अनेक बॅनरही परिसरात लावण्यात आले. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. अमित ठाकरे यांनी देखील यावेळी सपत्नीक पूजा केली. मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महिलांच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतले आणि राज ठाकरेंनी यावेळी मनोभावे श्रीरामांना प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली आणि अमित ठाकरे यांनी देखील सपत्नीक पूजा केल्याचं आपण बघितलं आहे. मात्र राज ठाकरेंनी श्रीरामाला काय साकडं घातलंय हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.